नागपुरात उष्माघाताने 3 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तवण्यात येतोय। पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मृतदेह आढळलेला आहे। तिन्ही मृतांची वय जवळपास 50च्या वर आहे। रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या तिघांचाही मृत्यू झालेला आहे। विदर्भामध्ये वाढतं तापमान, त्यामुळे या तिघांचाही मृत्यू हा उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त होतोय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे जोडले गेलेले आहेत। पराग, विदर्भामध्ये तापमान चढच राहिलेलं आहे आणि आता 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे। उष्माघातामुळे मृत्यू झालेला आहे का, काय अधिकची माहिती? नक्कीच, खरं तर यावर अधिकृत प्रशासकीय यंत्रणेकडून कुठलाही दुजोरा देण्यात आला नाही। मात्र अशा पद्धतीचे जेव्हा संशयित मृत्यू असतो त्याचे डेथ ऑडिट रिपोर्ट असते तो केला जातो। या समितीमध्ये सगळे लोक असतात, आरोग्य विभागाचे असो किंवा मनपा वगैरे सगळे विभागाचे असतात। काही एकत्रितरित्या त्याच्या मृत्यूचे कारण शोधलं जातं आणि त्यानंतर जर त्यामध्ये तसं साधारण आढळलं तर त्याला उष्माघाताने मृत्यू घोषित केलं जातं। मात्र सध्याचं तापमान पाहता गेल्या काही दिवसांमध्ये 15 जणांचा जे आहे ते बेघर होते, त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आणि आता पुन्हा हे नव्याने 3 त्याच्यात ऍड झालेले आहे। जी धन्यवाद पराग, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय नागपुरात उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होतोय। तिघांची वय 50 पार आहेत। पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिघांचे मृतदेह आढळले होते। त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय। दरम्यान तापमान वाढतंय आणि याच तापमानापासून उन्हापासून बचावासाठी तुम्ही नेमकी काय काळजी घ्याल ते आपण सविस्तर पाहूयात। सतत पाणी प्या, ताक किंवा लिंबू सरबत घेऊन शरीर हायड्रेटेड ठेवा। चहा, कॉफी आणि अल्कोहोलचं सेवन करणं टाळा। दुपारी 12 ते 4 या प्रखर उन्हाच्या वेळेत बाहेर जाणं टाळा। बाहेर पडताना फिकट रंगाचे सैल सुती कपडे, टोपी आणि छत्रीचा वापर करा। आहारात कलिंगड, काकडी यांसारखी पाणीदार फळं घ्या। जास्त मसालेदार, तेलकट आणि शिळं अन्न खाणं टाळा। चक्कर, मळमळ किंवा तीव्र डोकेदुखी जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा।